फ्रुगॅलिटी. फ्रुगॅलिटीचा अर्थ काय आहे? बुद्धिमान, कंजूस. प्रेज द लॉर्ड. जे अशा प्रकारे आहे. फ्रुगॅलिटीचा अर्थ आहे उसाचा रस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे. काय तुमच्या डोक्यामध्ये मी प्रत्येक गोष्टीने कसं मॅक्सिमम आउटपुट घेऊ शकतो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी नाही सांगत आहे ब्रँड गरजेचा नाही आहे, पण कधी कधी ब्रँड गरजेचा पण नसतो. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही काय आहात? फ्रुगल. काय आहात? फ्रुगल. तुम्ही लक्ष देता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही फ्रुगल असतात तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट वाचवू इच्छिता. पैसे पण वाचवू इच्छिता, वेळ पण वाचवू इच्छिता, सगळं काही वाचवू इच्छिता. हालेलुया. आपल्या हातांना उठवूया स्वर्गाकडे. धन्यवाद द्या परमेश्वराचा. धन्यवाद द्या. तो प्रेमी आहे, तो सत्यनिष्ठ आहे, ते शांतीचे परमेश्वर आहे. तो धन्यवाद प्रभू. हा परमेश्वर, आम्ही तुमची स्तुती करतो, तुमची आराधना करतो. तुम्ही स्तुतीचे योग्य आहात प्रभू, आणि तुमच्यासारखा कोणी नाही आहे. धन्यवाद आमच्या जीवनामध्ये तुमच्या आत्म्याच्या सामर्थ्यासाठी. धन्यवाद वचनाच्या ज्ञानासाठी प्रभू. धन्यवाद 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 देतो प्रभू. धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा प्रभू, ही वेळ तुम्ही आम्हाला दिली आहे ती आम्ही तुमच्या वचनाला शिकू आणि पुढे जाऊ. मी प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी जे समजे डोळे उघडलेले आहेत तुमच्या वचनाला ग्रहण करण्यासाठी आणि ऐकण्यासाठी, ते वचनाच्या प्रसादात चालण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. जे शिकणार आहेत ते तसे करू शकणार आहेत, तसे बनणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. वचनाला करण्याची योग्यता यांच्या आतमध्ये काम करत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे परिणामी आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे फलदायी आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे वचनासाठी उत्साहित आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद 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 धन्यवाद. आम्ही सांगतो प्रभू, आमचे आत्मा, आमचे हृदय उघडलेले आहेत प्रभू, तुमच्या वचनाला ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी, आनंदाने, आशेने आणि विश्वासाने. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. वाव. आणि जरा लायफाय देऊ शकतो. बोला, स्वागत आहे तुमचं. बोला, हे आपलं वर्ष आहे सुटण्याचं, सोडवून घेण्याचं, चिठ्ठीवर लिहिलेल्या किमतीचं सामान घेण्याचं. जे माझं आहे ते मी घेऊन राहणारच. आणि मी उद्धार करता आहे. मला सुटायचं नाही आहे, मी सोडवण्यासाठी आहे. बोला, मी सोडवण्यासाठी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर गेल्या संडेला आपण बोलायला सुरू केलं होतं एक खूपच इम्पॉर्टंट टॉपिकवरती, आणि आम्ही सांगितलं की बऱ्याच वेळा लोक त्या गोष्टीवरती लक्ष नाही देत, आणि हे खूप मोठं कारण आहे की लोक परमेश्वराच्या आदेशांना ज्या प्रकारे बघितलं पाहिजे त्या प्रकारे नाही बघू शकत. प्रेज द लॉर्ड. शरीराला बोला ऑर्डर, क्रम, व्यवस्था. तर सर्वश्रेष्ठ काय आहे? कॉम्बिनेशन. पहिलं काय बोललो? स्पीड. दुसरं काय आहे? ऑर्डर. तिसरं आहे ब्युटी. सुंदर असलं पाहिजे. जे पण तुम्ही काम कराल सुंदर करा. जेव्हा भाकर बनवाल तेव्हा गोल चांगली वाटते. मला माहीत नाही, तुम्ही मुलगी बघायला गेलात आणि मुलगीची चपाती भारताची नक्षा होती, कोणत्या सुनेला घरी घेऊन येणार आहे? मुली स्टिप लावली, इकडे पण लावली, इकडे पण लावली. काही नका करू, रॅम्बो सर्कसवाले तुम्हालाच उभे करणार आहेत तिकडे. स्टिप पण काय करायची, ज्या ऑर्डरमध्ये लागली पाहिजे तर काय वाटेल ती पाहिजे ती सुंदर. जेव्हा गोष्टी ऑर्डरमध्ये असते तेव्हा काय वाटतात? सुंदर. मिशी. आणि आता आपले भाऊ आहेत मिशीवाले, विचार करा यांची मिशी एक इकडे एक तिकडे, पण स्वतःवरती असं असतील की बोला काय झालं, हे कसं आहे? तर ऑर्डर काय आणेल? सुंदरता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा गोष्टी ऑर्डरमध्ये असतात त्या स्वतः सुंदरमध्ये होतात. तर तुम्हाला सुंदरतेवरती लक्ष द्यावे लागेल. सोडा ना, काय फरक पडतो? का फरक नाही पडणार? तुम्हाला जर सॅलड कापून द्यायचंच होतं तर चांगल्या प्रकारे कापायचं ना, चांगल्या प्रकारे सजवायचं ना. किती सेकंड लागतंच, किती सेकंड
सेकंड नाही लागत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर काय आहे कॉम्बिनेशन? काय पहिलं काय आहे? स्पीड. दुसरं काय आहे? तिसरं काय आहे? चौथं आहे फ्रुगॅलिटी. फ्रुगॅलिटी स्पेलिंग आहे FRUGALITY. फ्रुगॅलिटी. फ्रुगॅलिटीचा अर्थ काय आहे? बुद्धिमान कंजूस. प्रेज द लॉर्ड. काय आहे? बुद्धिमान कंजूस. जो अशा प्रकारे आहे, मी फ्रुगॅलिटीला समजवतो उसाचा रस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे, की तुमच्या डोक्यातून मी प्रत्येक गोष्टीमध्ये कसं मॅक्सिमम आउटपुट घेऊ शकू. प्रेज द लॉर्ड. जसं आपल्या बहिणी आहेत, जेव्हा ते भाजी घ्यायला जातात तेव्हा 10 रुपयामध्ये त्यांना 1 किलो कांदे हवे आहेत. काय एवढं महाग देतात तुम्ही? तिकडे तर 8 रुपयाला भेटू किलो. बोलता बहिणी एवढं तरी कुठं नका बोलू. तर तिकडे ती कशी आहे? बुद्धिमान आहे. टोमॅटो कसे कापत आहेत? लवकर कापा. तर ज्या तुम्ही फ्रुगल असतात त्या प्रत्येक गोष्ट वाचवू इच्छिता. तुम्ही पैसा पण वाचवू इच्छिता, वेळ पण वाचवू इच्छिता, सगळं काही वाचवू इच्छिता. पण तुम्ही त्याच्यासोबत कॉम्प्रोमाइज नाही करू शकत इच्छिता. कशासोबत? सुंदरतेसोबत. ठीक समजतंय? सुंदरतेसोबत कॉम्प्रोमाइज. मी काय सांगितलं? कॉम्बिनेशन आहे. समजतंय? इकडे बॅलन्स शोधायचा आहे. बॅलन्स. बोला, बॅलन्स शोधायचा आहे. बॅलन्स. सायकल चालली होती ना, पप्पा सायकल देऊ शकतात, विकत घेऊन देऊ शकतात, पण सायकल बॅलन्स कोणाला बघायचा आहे? बॅलन्स आपल्यालाच बघावा लागतो. पप्पा बॅलन्स शोधून नाही देऊ शकत. पप्पा सांगू शकतात, भाऊ बघ बॅलन्स बनवायचा आहे. भाऊ बॅलन्स कसा बनवतात? मला बस 2 वेळा पडणार, त्या समजणार बॅलन्स कसा बनवतात. तर कॉम्बिनेशन आहे. मी सांगितलं ना सगळ्या गोष्टींचं काय आहे? बॅलन्स. ना मीठ जास्त आहे, ना हळद जास्त आहे, ना जिरं जास्त आहे. सगळ्या गोष्टी काय आहेत? त्या ज्या प्रकारे असली पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक गोष्टीमध्ये ऑर्डर आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ऑर्डर आहे. द फ्रुगॅलिटी काय आहे? बुद्धिमान कंजूस. काय? कंजूस. आणि कंजूसचा अर्थ हा नाही आहे की तो क्वालिटीसोबत कंजूसगिरी करत आहे. मी पहिलंच सांगितलं, हायर इन क्वालिटी. पण तुम्ही काय करतात? तुम्ही बघत आहात, ओ या गोष्टीला आपण क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे, बट याला आपण कसं करू शकतो? क्वालिटीला आपण कमी पैशामध्ये कसं आणू शकतो? इज द लॉर्ड. कमी वेळेमध्ये कसं करू शकतो? कमी जागेमध्ये कसं करू शकतो? क्वालिटी. तर फ्रुगल आहात तुम्ही. वेळ तुम्ही बोलत घेऊ नाही, मी 2 तासामध्ये जेवण बनवत होते. नाही, 2 तासामध्ये जर जेवण बनवेन, रेस्टॉरंट जर ओपन करेन तर मलाच खावं लागेल. खरं नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी नाही सांगत आहे की ब्रँड गरजेचं नाही आहे, पण कधी कधी ब्रँड गरजेचा पण नसतो. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही काय आहात? फ्रुगल. काय आहात? फ्रुगल. फ्रुगल. तुम्ही लक्ष देता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आहेत की तुम्ही काय देता? लक्ष देता. प्रेज द लॉर्ड. फ्रुगल. काय आहात? काय आहात तुम्ही? फ्रुगल. शेजाऱ्याला बोला फ्रुगल. बुद्धिमान कंजूस. काय आहात? कंजूस नका बनू. सगळ्या गोष्टीमध्ये कंजूस करत आहात तुम्ही. नाही, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही, पण तुम्ही बुद्धिमान आहात. तुम्ही वेळेचं पण, फक्त पैशाची गोष्ट नाही आहे, वेळेचं पण ज्ञान आहे, स्पेसचं पण ज्ञान आहे, गोष्टींचं पण ज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. की जिकडे 2 रुपयामध्ये काम होऊ शकतं तिकडे मी 5 रुपये का लावू? त्याचा अर्थ हा नाही की मी क्वालिटीसोबत कॉम्प्रोमाइज करू. त्यांना समजतं आहे. हॅलो 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 हॅलो. आता हे नका सांगू चारण्याचं मुर्गी आणि बारण्याचा मसाला. ठीक आहे ना? तर बुद्धिमान. काय म्हणायचं आहे? बुद्धिमान. काही गोष्टी तुम्ही चीप नाही करू शकत. कोणी हे पण सांगितले ना की महाग रडणार 1 वेळा, स्वस्त रडणार परत. तुम्हाला ते पण लक्ष द्यावं लागेल. असं तर नाही की तुम्ही स्वस्त गोष्ट विकत आणाल आणि त्याच्यावर रडत राहाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आहेत? फ्रुगल समजतं येत आहे ना? मी खूप समजावू इच्छितो, पण काही लोक समजत नाही तर बोलतील हा मी कंजूस. बरोबर होतो कंजूस. खराब झालेली बटाटे आणून मी करायला भाजी बनवायचो. बोललो हा बघ, हा भेटला बेडा कंजूस. त्यासाठी आम्ही फ्रुगलला काय बोललो? बुद्धिमान कंजूस. त्याला माहिती आहे कंजूसी कुठे करायची आणि कुठे नाही करायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहात काय? किती लोक आहेत? किती लोक आहेत? ठीक आहे, तर बुद्धिमान कंजूस. प्रेज द लॉर्ड. फ्रुगॅलिटी. पुढे जाऊया. लवकर राहिलं. प्रेसिशन. सटीकता. स्वतःसारखं बेस्ट. मॅच्युरिटी. केअरफुलनेस. ब्युटी. फ्रुगॅलिटी.
सुंदरता, बुद्धिमान, कंजूसपण, सटीकता, स्वतःसारखा बेस्ट. काय स्वतःसारखा बेस्ट. जर तुम्ही गाणं म्हणत आहात तर तुम्ही काय आहात? बेस्ट. तुम्ही ड्रम वाजवत आहात? बेस्ट. तुम्ही साऊंडमॅन आहात? बेस्ट. तुम्ही अशर आहात? बेस्ट. तुम्ही सेल लीडर आहात? बेस्ट. तुम्हाला बनवावं लागेल की तुम्ही बेस्ट होऊ शकता. हालेलुया. तो आपल्या प्रकारचं बेस्ट. पंक्च्युअलिटी, वेळेवरती येणं, केअरफुलनेस, सावधान राहणं, आपल्या रोलला समजणं आणि आपल्या रोलला चांगल्या प्रकारे पूर्ण करणं. बरेच लोकांना आपला रोल समजत नाही. बोलत ओ मला कोणी समजावलंच नाही. तुला चांगलं झालं तुमच्यासारखे लोक जगामध्ये नव्हते, नाहीतर आमच्याकडे काहीच नसतं. ज्याने ट्रेन बनवलं त्याला कोणी समजावलं की ट्रेन कसं बनवतात? नका सांगू मला कोणी नाही समजावलं. तुमच्याकडे बुद्धी असली पाहिजे गोष्टींना स्वतः समजण्याची. नका वाढवू कोणी येऊन तुम्हाला समजावणार आहे. कधीपर्यंत समजावणार आहे? प्रश्न आहे कधीपर्यंत कोणी तुम्हाला समजावेल? जेव्हा ती कोणी तुम्हाला समजावेल नंतर समजेल की ती गोष्ट काय आली आउट ऑफ ऑर्डर. त्याची वाट बघत राहा. जर तुम्हाला जग चालवायचं आहे तर तुम्हाला जगापेक्षा पुढे व्हावं लागेल. तुम्ही जगाला मागून पकडून जग नाही चालवू शकत. तुम्हाला जगाच्या पुढेच विचार करावा लागेल. पण तुमचं डोकं तुम्हाला विचार करून नाही देऊ शकत, कारण जर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये या गोष्टींचा निवेश नाही केलात. लॉट. चला जयस्वाल साहेब, तुम्ही कार्पेंटर आहात हो ना? जरा उभे राहाल. ते काय असतं तो रंधा असतो ना, रंधा. तुम्ही रंधा चालू इच्छिता. पहिलं काय करता? रंध्याला सेट करता. जर रंधा सेट नाही आहे तर रंधा काम करून देणार? किती जण समजत आहे? रंधा सेट नाही असतं ना, ते काय बोलते त्याला इंग्लिश में क्या बोलते हैं उसको? क्रॅपर. क्रॅपरला पहिलं सेट करावं लागतं ना, सेटिंग करावी लागते. हॅलो बसा. सांगतो तर ड्रम. ड्रम कुठे गेला आपला? ड्रमला पण वाजवण्यापूर्वी काय करावं लागतं? सेट. ह्याला पण काय करावं लागतं? सेट. तेव्हा जाऊन या गोष्टी काय जातात? आपली सुंदरता. तुमचं डोकं त्या मोठ्या कल्पनांना नाही करू शकत जर तुम्ही तुमच्या डोक्याला श्रेष्ठतेसोबत ट्यून नाही केलं, श्रेष्ठतेसोबत सेट नाही केलात. इज अ लॉट. तर श्रेष्ठता काय करेल? तुमच्या डोक्याला सेट करेल. तुम्हाला सगळं काही समजणार आहे, सगळं काही दिसून येणार आहे. तुम्ही जगापेक्षा बुद्धिमान बनाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ते लोक आहेत माझ्यासोबत. तर समजते तुम्हाला समजावं लागली काय करायचं आणि कसं करायचं आहे. बघ काय करायचं, कसं करायचं आहे. नका सांगू कोणी आपल्याला सांगितलं नाही. इज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि सगळ्यात शेवटची गोष्ट जी मी दानिएलकडून दाखवू इच्छितो. दानिएल 1 अध्याय आणि 3 वचन. तेव्हा त्या राजाने आपल्या प्रधान अशफनसला आज्ञा दिली की इस्रायल आणि राजपुत्र आणि प्रतिष्ठित पुरुषांमधल्या अशा खूप तरुणांना आण, जे निर्दोष, सुंदर, सगळ्या प्रकारच्या बुद्धीमध्ये प्रवीण आणि ज्ञानामध्ये निपुण आणि विद्वान आणि राज्य मंदिरामध्ये हजर राहण्याचे योग्य असतील. इम्पॉर्टंट गोष्ट. माझं खूप लक्ष खेचलं. परत एकदा जाऊया 3 तेव्हा त्या राजाने आपल्या प्रधान अशफनसला आज्ञा दिली की इस्रायल आणि राजपुत्र, बोला राजपुत्र, प्रतिष्ठित पुरुष, तरुण, तुम्ही बघा काही गोष्टी तुम्हाला दानिएलबद्दल गेल्या वेळी सांगितल्या होत्या, काय अजून दाखवू इच्छितो. बोला राजपुत्र, प्रतिष्ठित पुरुष आणि तरुण. म्हणजे पुढे निर्दोष, बोला निर्दोष, सुंदर, सगळ्या प्रकारच्या बुद्धीमध्ये प्रवीण, ज्ञानामध्ये निपुण आणि विद्वान आणि राजमंदिरामध्ये हजर राहण्याचे योग्य. त्यांच्या आतमध्ये एवढ्या क्वालिटीज होत्या. प्रेज द लॉर्ड. या आधी की राजाने त्यांना निवडलं, त्यांच्या क्वालिटीज सांगतोय मी तुम्हाला. क्वालिटीज वाचा. तुम्हाला सांगितलं ना जी श्रेष्ठता आहे ती अशीच आहे. हां, इस्रायली राजपुत्र, प्रतिष्ठित पुरुष, तरुण, नेक्स्ट, निर्दोष, काय
ते नाही, त्यांचे 4 गर्लफ्रेंड आणि 50 बॉयफ्रेंड. निर्दोष. त्यांनी सगळ्यांचा उधार घेऊन ठेवला आहे, सगळ्यांकडून पैसे मागून ठेवले आहेत, सगळ्यांना फसवलं आहे. नाही, असे लोक नाही. लोक नाहीत. निर्दोष, सुंदर, सगळ्या प्रकारच्या बुद्धीमध्ये प्रवीण आणि ज्ञानामध्ये निपुण आणि विद्वान आणि राजमंदिरामध्ये हजर राहण्याचे योग्य असावे आणि त्यांना कसे तरी भाषेची शिक्षण दे. आणि तुम्ही बघा, यांच्या आतमध्ये ऑलरेडी भरपूर सगळ्या क्वालिटीज होत्या. प्रेज द लॉर्ड. पण जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला ती पुढे दाखवतो. चला. राजाने आज्ञा दिली, खूप लक्ष देऊन ऐकत राहा, तो खूप हेल्प करणार आहे. बोला ते लोक बुद्धिमान होते. बोला ते लोक बुद्धिमान होते. मी पण बुद्धिमान आहे. लक्षात ठेवाल, तुम्ही पण बुद्धिमान आहात. आणि मी सांगतो, आव्हान कुठे असतं? बऱ्याच वेळा ख्रिस्तींना समजत नाही की अरे मी तर बुद्धिमान आहे, पण आव्हान कुठे आलं? मी दाखवतो तुम्हाला इकडे. यांच्यासमोर पण त्या स्थिती आल्या होत्या, पण त्यांनी बुद्धिमानीमध्ये अजून काहीतरी केलं. आणि बरेचसे ख्रिस्ती वेडेपणामध्ये काही अजून करतात. तर परत वाचूया 3 तर राजाने आपल्या प्रधान अशपनसला आज्ञा दिली की इस्रायल आणि राजपुत्र प्रतिष्ठित पुरुषांमधल्या अशा काही तरुणांना आण. नेक्स्ट. जे निर्दोष, सुंदर आणि सगळ्या प्रकारच्या बुद्धीमध्ये प्रवीण. बोला सगळ्या प्रकारच्या बुद्धीमध्ये प्रवीण. काही लोक सांगतात नाही माणसाला सगळं थोडीच ना माहीत असू शकतं. सगळं माहीत असू शकतं. बोलत नाही डोंट बी जॅकबल बट प्रिन्स ओपन असतं ना DM. एकाला चांगल्या प्रकारे जाणं, बाकी सगळ्यांना नका जाणू. यांना सगळं काय माहीत होतं. बघा लिहिलं आहे तिकडं. तुला सगळ्या प्रकारच्या बुद्धीमध्ये प्रवीण. तुम्ही नको सांगू मला एक गोष्ट माहिती दुसरी नाही माहीत आहे. का नाही माहीत आहे? मला मस्त माहिती करून घ्यावं लागेल. ते कॉम्बिनेशन आहे लाईफमध्ये. प्रेज द लॉर्ड. सगळ्या प्रकारच्या बुद्धीमध्ये प्रवीण, ज्ञानामध्ये निपुण, बुद्धिमान, निर्दोष, सुंदर, सगळ्या प्रकारच्या बुद्धीमध्ये प्रवीण, ज्ञानामध्ये निपुण आणि विद्वान, राजमंदिरामध्ये हजर होण्याचे योग्य असो आणि त्यांना कसे भाषा आणि शिक्षणाची शिक्षण द्या. नेक्स्ट. इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट. भाव. राजाने आज्ञा दिली की त्यांचं भोजन की त्याच्या भोजनातून आणि दाकरसातून त्यांना प्रत्येक दिवशी खाण्यापिण्यासाठी दिलं जावं. म्हणजे कोणतं जेवण जेवणार होते? राजाचं. बोला राजाचं जेवण. हॅलो 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 आनंदीन बोला ना. बोला राजाचं खाणं. बोला राजाचं जेवण. तिचं असतं ना री चांगलं बोलायचं थोडंसं. बोला ते लोक राजाचं जेवण जेवणार होते. परत एकदा बोला डोळे बाहेर काढून. ठीक आहे ना. ते लोक राजाचं जेवण जेवणार होते. किती अनुग्रह होता, है की नाही? मोठा अनुग्रह होता की नाही? तर बघा अनुग्रह होता की काय होतं. मला माहिती आहे. अशा प्रकारे 3 वर्षापर्यंत त्यांचं पालन पोषण होत राहू. तेव्हा त्याच्यानंतर ते राजाच्या समोर हजर केले गेले. बुद्धिमान, सुंदर, निर्दोष, राजपुरुष, प्रतिष्ठित पुरुष, तरुण, ज्ञानामध्ये बुद्धिमान, निपुण. आज त्यांना काय भेटत आहे? राजाचं जेवण. नेक्स्ट. त्यांच्यामधले बरेच सारे लोक आणले गेले होते. त्यांच्यामध्ये यहुदाची संतानामधून निवडलेले दानियल, अनन्या, शायल आणि अर्जत नावाचे यहुदी होते. हे खूपच इंटरेस्टिंग स्क्रिप्चर आहे. हे प्रभू किती शिकू मी. कारण सगळे कुठून आले होते? इस्रायलमधून. कोणी विचारलं की बाकी लोकांनी असं व्यवहार का नाही केला? वाचा. 3मध्ये जाऊया परत एकदा जल्दी से सर. इस्रायली राजपुत्र काय म्हणजे बरेच सारे असतील. सगळे कुठचे होते? इस्रायलामधले होते. आता जाऊया 6मध्ये परत. त्यांच्यामध्ये यहुदाच्या संतानामधून निवडलेले दानियल, अनन्या, मिशाएल आणि अचानक नावक यहुदी होते. का यहुदा सांगितलं आहे? कारण जेव्हा याकूबाने आशिष दिले होते तेव्हा त्याने सांगितलं होतं राजदंड कोणाच्या हातामध्ये राहणार आहे? यहुदांच्या हातामध्ये. हे दानियलाचे वंश दाखवत आहेत. ठीक आहे, मोठी गोष्ट आहे दाखवण्यासाठी. त्याची सुंदर गोष्ट. नेक्स्ट. शोधणाऱ्यांच्या प्रधानाने त्यांचे दुसरे नाव ठेवली. अर्थात दानियलाचं नाव बेलशस्सल, अन्याचं नाव शद्रक, त्याचं मेशक, जयाचं नाव अबेदनको ठेवलं. नेक्स्ट. पण. बोला पण. हा खूप मोठा शब्द आहे. सरला बोला पण.
आता तुमच्यावरती आहे हा पण तुम्ही करणार आहे की नाही करणार आहात. तुम्हाला माहिती आहे बरेचसे लोक हा पणच नाही करत. हा पण त्यांच्या जीवनामध्ये नाही आहे आणि हेच कारण आहे की ते आशिषित आहेत, राजपुरुष आहेत, प्रतिष्ठित आहेत, पण गरिबांचं जीवन जगत आहेत, साधारण माणसाचं जीवन जगत आहेत. कारण हा परंतु त्यांच्या जीवनामध्ये नाही आहे. तुम्हाला दानिएलच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. इस्रायलला बोला पण बोला ते लोक राजपुरुष, प्रतिष्ठित, ज्ञानवान, बुद्धिमान, प्रवीण, सुंदर, सगळे शिकून आलेले, पण त्यांच्याकडे काय होतं? पण त्यांना काय भेटणार होतं? राजाचे जेवण. बोला राजाचे जेवण. वा, जबरदस्त. या सगळ्यानंतर पण त्यांच्याकडे काय होतं? पण दानिएलाने आपल्या मनामध्ये ठरवलं. पण मध्ये काय आहे बघा. पण दानिएलाने आपल्या मनामध्ये ठरवलं की तो राजाचे जेवण जेवून आणि त्याच्या पिण्याचा दाखरस खाऊ पिऊन अपवित्र नाही होणार. त्याला माहित होतं राजाचं जेवण मी नाही जेवणार. त्याने मन बनवलं होतं. तर बऱ्याच वेळा ख्रिस्ती या गोष्टींना नाही जाणत. ते स्वतःला अपवित्र करतात. अपवित्र जे त्यांना नाही करायला होते ते करतात. पण दानिएलाने आपल्या मनामध्ये ठरवलं की तो राजाचं जेवण जेवून आणि पिण्याचा दाखरस पिऊन अपवित्र नाही होणार. यासाठी त्यांनी शोधणाऱ्याच्या प्रधानला विनंती केली की त्याला अपवित्र ना व्हावं लागेल. तर तुम्ही सांगणार, चला पुढे जाऊया. परमेश्वराने शोधणाऱ्याच्या प्रधानाच्या मनामध्ये दानिएलच्या प्रती कृपा आणि दया भरली. प्रेज द लॉर्ड. पण दया पहिली आली का नंतर? पहिले त्यांनी काय केलं? पण नंतर दया. हॅलो, बोला मनामध्ये ठरवल्यानंतर दया. तर बरेचसे लोक प्रभूची दया बघू इच्छितात. मी बोललो तुम्ही मनामध्ये ठरवलं आहे का? काय तुम्ही काही करण्याचं मन बनवलं आहे? काय तुम्ही कोणती लढाई लढण्याचं मन बनवलं आहे? काय तुम्ही परमेश्वराच्या हिशोबाने जगण्याचं मन बनवलं आहात? जर तुम्ही हे करणार आहात तर प्रत्येक व्यक्तीकडून तुम्हाला काय भेटणार आहे? कृपा आणि दया. पण पहिला निर्णय तुमचा आहे. परमेश्वराने सांगितलं मी तुझ्या हृदयाच्या इच्छेला पूर्ण करणार. तेव्हा त्याच्या हृदयामध्ये काही इच्छाच नाही आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मी दाखवेन आहे कसे ख्रिस्ती लोक आपलं जीवन बर्बाद करतात. बोला बुद्धिमान, प्रवीण, राजपुत्र, प्रतिष्ठित, पण त्यांच्याकडे काय होतं? पण आणि मिळत काय होतं? पण त्याने काय सांगितलं? नाही खाणार. नेक्स्ट, शोधणाऱ्याच्या प्रधानाने दानिएलला सांगितलं मी माझा स्वामी राजाला घाबरतो आणि तुझं खाणं पिणं त्यानेच ठरवलं आहे. कधी असं नाही झालं पाहिजे की तुझं तोंड जे सोबतच्या तरुणांपेक्षा उतरलेलं आणि उदास बघेल आणि तू माझं डोकं राजाच्या समोर जोखमीमध्ये टाकतोयस. मी तुम्हाला गेल्या वेळी पण सांगितलं की जेव्हा लोक तुमच्या आतमध्ये सर्वश्रेष्ठ आत्मा बघतात ते तुमच्यासाठी जोखीम घेण्यासाठी काय होतात? तयार. त्यांच्यासोबत हेच झालं. नेक्स्ट, तेव्हा दानिएलाने त्या मुख्याशी, ज्याला शोधणाऱ्याच्या प्रधानांनी दानिएल, हनन्या, मिशाएल आणि अजराच्या वरती बघण्यासाठी नियुक्त केलं होतं, सांगितलं मी तुला विनंती करतो की तुझ्या दासांना तू 10 दिवसापर्यंत बघ. आम्हाला खाण्यासाठी सागपात आणि पिण्यासाठी पाणीच दिलं जावं आणि नंतर 10 दिवसानंतर आमची तोंड आणि जे राजाचं भोजन खातात त्यांच्या तोंडांना बघ आणि जसं तुला दिसून येईल त्याच प्रकारे तू आपल्या दासांशी व्यवहार कर. त्याची विनंती त्याने मानली आणि 10 दिवसापर्यंत त्यांना तो बघत राहिला. 10 दिवसानंतर त्यांची तोंड राजाचं भोजन जेवणारे त्यांच्यापेक्षा अधिक चांगले आणि सुंदर दिसून आले. तेव्हा तो मुख्य त्यांचं भोजन आणि त्यांना पिण्यासाठी ठरवलेला दाखरस दोघांना सोडून हे आहे सोडवण्याचं वर्ष. मी इकडे आणू इच्छित होतो ह्या शब्दापर्यंत. दोन्ही सोडून त्यांना सागपात द्यायला लागला आणि हेच
सोडवण्याच्या वर्षामध्ये अजून एक गोष्ट आहे, स्वतःला त्या गोष्टीपासून सोडवून टाका जे तुम्हाला काय बनवतात, अपवित्र. तुम्ही बोल का व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियनची त्रास होता? नाही, कारण यहुद्यांकडे नियम होता, ते प्रत्येक प्रकारच्या जनावरांना नाही खाऊ शकत होते. काही जनावर नियमामध्ये खाण्यासाठी बंदी घातली होती नियमामध्ये, आणि त्यावरून त्यांची जी कापण्याची पद्धती खूप वेगळी होती. हलाल आणि झटकलेलं फक्त आजच्या जगामध्ये सांगण्यासाठी. यहुदी झटका दिलेलं मांस खात होते, हलालचं नाही खात होते. हलालमध्ये काय होतं, त्यातमधलं रक्त वाहून जातो. परमेश्वराने सांगितलं होतं की तुम्ही रक्त नाही पिणार. जेव्हा ते मांस कापत होते तेव्हा त्यांच्या मांसाची कापण्याची पद्धत वेगळ्या होत्या, आणि त्यांना माहीत नव्हतं की राजाच्या डबल्यावरती जे जनावर येईल ते कोणतं असेल आणि त्याला कसं कापलेलं असेल, आणि आम्ही काय होणार आहोत, अपवित्र. गोष्ट खाण्यापिण्याची नव्हती, गोष्ट खाण्यापिण्यापेक्षा मोठी होती. गोष्ट कसली होती, जे परमेश्वराने सांगितलं आहे आम्ही त्याच्या विरुद्ध नाही करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आम्ही तेच करणार आहोत जे परमेश्वराने आपल्याला करण्यासाठी सांगितलं आहे. आम्ही जगाचं ऐकून स्वतःला अपवित्र नाही करणार आहोत. तुमची नोकरी आहे 9 वाजेपर्यंत आणि तुमच्याकडे टाईम नाही आहे आत्म्यांना जिंकण्याचा, तुम्ही स्वतःला अपवित्र करत आहात. तुम्हाला बोलावं लागेल. काही लोक तर टाईम असून पण नाही करत. तुम्ही स्वतःला अपवित्र करत आहात. स्वतःला सोडवून टाका त्या गोष्टींपासून. हे लोक आपल्या रागामध्ये, आपल्या अहंकारामध्ये परमेश्वराची सेवा नाही करू इच्छित. बस फक्त मी नाही करणार. स्वतःला सोडवा आपल्या अहंकारापासून आणि स्वतःच्या रागातून. तुम्हाला सोडवावं लागेल आपल्या वेडेपणापासून. बऱ्याचशा लोकांनी स्वतःला या बंधनामध्ये बांधून ठेवलं आहे. बायबल सांगते परमेश्वराची भीती बुद्धीची सुरुवात आहे. आता बायबल जाऊन बरेचसे लोक कायम चुकीचे निर्णय घेतात, कारण त्यांच्या आतमध्ये परमेश्वराची भीती नाही आहे. ते परमेश्वराला प्रसन्न करू इच्छित नाही, बाकी सगळ्यांना प्रसन्न करू इच्छितात. आणि इकडे त्रास आहे. कोणी पण माणूस परमेश्वराला प्रसन्न केल्याशिवाय त्याच्या महान आशिषांना बघण्याची कल्पना नाही करू शकत. या मुलांसोबत हेच होतं. आणि 17 वर्षाची मुलं होती. 17 वर्षाची मुलं, ह्यांना राजाची भीती नव्हती, यांना कसली भीती नव्हती. आणि इनफॅक्ट ह्यांची बहादुरी बघून त्या जेवण करणाऱ्यांना पण हिंमत आली होती. जेवण करणारा त्याला पुढे सागपात द्यायला लागला. परमेश्वराने आता कोणाला परमेश्वर. पहिल्यांदा कोण काम करत होता? माणूस. प्रभू तू पहिलं तुझं काम कर ना, मी वफादार आहे, मी येणार आहे, काळजी नको करू, मी दिसणार आहे. पण पहिलं तू ते तर कर जे माझ्या वचनामध्ये लिहिलं आहे. दिसणार आहे, माझी ताकद दिसून येईल, माझे सामर्थ्य दिसून येईल, जी महिमा दिसून येईल. पण कधी? जेव्हा तुझ्या आतमध्ये हिंमत आहे माझ्यावरती विश्वास करण्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने त्या 4 तरुणांना त्यांना काय शिकायचं होतं? कस्दिरीयाचे सगळे शास्त्र त्यांना आठवते. राजांनी यांना काय सांगितलं? यांना काय शिकाव? कस्दिरीयांचे सगळे शास्त्र. आणि एक काम त्यांच्यासाठी कोणी करून दिलं? कस्दिरीयांच्या राजाने का परमेश्वराने? बघून घ्या. परमेश्वराने त्या सगळ्या 4 तरुणांना, कोणाला का सगळ्यांना? लक्ष द्या. शिकायचं सगळ्यांना होतं, पण शिकले किती जण? आणले बरेच जण होते, पण उभे किती राहिले? 4 हिंमत केली की आम्ही चुकीचा नाही करणार, आम्ही तेच करणार आहोत जे वचन करायला सांगत आहे. मी रविवारच्या सकाळी झोपू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्या 4 तरुणांना, बोला त्या 4 तरुणांना परमेश्वराने, कोणी? लक्षात ठेवा, बुद्धी आणि ज्ञान फक्त कोणाकडे आहे? परमेश्वराकडे. तुम्ही अजून कुठून नाही मिळवू शकत, किती पण प्रयत्न करा. हेच कारण आहे की माणूस स्वतःच्याच बंदुकीने स्वतःला गोळी मारतो. नाही मारत, बॉम्बने दुसऱ्याला उडवतो. हे कोणतं ज्ञान आहे यार?
आम्हाला माहिती आहे बुद्धी कोणाकडे आहे? परमेश्वराकडे. अनुग्रह कोणाकडे आहे? परमेश्वराकडे. परमेश्वराने या चारही जवानांना सगळे शास्त्र, सगळ्या प्रकारच्या विद्येमध्ये बुद्धिमान आणि प्रवीणता दिली. ती पुढची गोष्ट होती फक्त प्रभूच करू शकतो. जगातले कोणतेही पुस्तक तुम्हाला नाही शिकवू शकणार. आणि दानिएल सगळ्या प्रकारचे दर्शन आणि स्वप्नांचा ज्ञानी झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इकडे जे लिहिलं आहे तुम्हाला माहिती आहे, लोक तुम्हाला हे सांगू शकतात की स्वप्नाचा अर्थ काय आहे, पण दानिएलला हे पण माहीत होतं की तुम्ही स्वप्न कोणतं बघितलं आहे. वेगळाच लेवल होती. आठवतं तुम्हाला दानिएलला राजाने काय सांगितलं? तू स्वप्न पण सांग आणि स्वप्नाचा अर्थ पण सांग. हे कोणतं पुस्तक नाही शिकू शकत. पण ही ताकद फक्त कोणाकडे आहे? परमेश्वराकडे. प्रेज द लॉर्ड. 18. तेव्हा जेवढ्या दिवसापर्यंत नबुकदनेस्सर राजाने जवानांना आतमध्ये आणण्याची आज्ञा दिली होती, तेवढाच दिवस झाल्यानंतर शोधणाऱ्याचा प्रधान त्यांना आतमध्ये घेऊन गेला. मी का तुम्हाला हे वचन दाखवू इच्छितो की 3 वर्षापर्यंत त्यांनी राजाचं जेवण नाही जेवले. आठवते तुम्हाला? सुरुवातीमध्ये आम्ही वाचलं होतं. त्यांना राजाने काय सांगितलं होतं? 3 वर्षापर्यंत. ज्यांना आठवतंय 3 वर्षापर्यंत. आणि जेव्हा वेळ निघून गेला म्हणजे 3 वर्षापर्यंत सिक्रेट लीक नाही झालं. प्रेज द लॉर्ड. 1-2 वर्ष नाही, 3 वर्षापर्यंत त्यांचं सिक्रेट लीक नाही झालं की राजाच्या प्लेटमधून नाही खात, आपलं सागपात खातात. 3 वर्षापर्यंत. आणि एक दिवशी पण तर नका सांगू पास्टर तुम्हाला काय सांगू, समाज रोज येतो आमच्यावरती, रोज आम्ही सांगतो चान्स गेला तर हे होईल. बोलो काही हरकत नाही. यांच्यावरती 3 वर्ष प्रेशर होता. 3 वर्ष. 3 वर्ष. 3 वर्ष. 1-2-3 नाही, 3 वर्ष. विचार करा कोणत्या स्थितीमध्ये हे जगत होते. प्रेज द लॉर्ड. पण त्यांना परमेश्वरावरती विश्वास होता. हालेलुया, हालेलुया. तुम्ही पण काय करा, प्रभूवरती विश्वास. मला सांगितलं मी प्रभूवरती विश्वास करतो. लोक काय विश्वास करता? विश्वास करतो मला हे तर सांगा काय करता? तुम्ही माझ्या घरी आलात आणि मी सांगतो जेवण बनवलंय, पुढचा प्रश्न काय असेल? तुम्ही तुमच्या घरी जा, मला की काढून गेले आणि सुमित्राजींनी सांगितलं की जेवण बनवलं आहे, पुढचा प्रश्न काय असेल? काय बनवलं आहे? बोलतो ना काय बनवलं आहे, जाणू इच्छित की काय बनवलं आहे. तर कोणी सांगितलं मी प्रभूवरती विश्वास करतो, लोक काय विश्वास करता हे तर सांगा. तर मी तुम्हाला विचारेन, सगळ्यांना विचारेन, हा मी पास्टर प्रभूवरती विश्वास करतो, काय विश्वास करता? ह्याच्याबद्दल तर कधी नाही विचार केला. पण तुम्ही विश्वास काय करता तर सांगा. नाही प्रभूवरती विश्वास करतो, लोक काय विश्वास करता तर सांगा. काय विश्वास करता? या प्रश्नाचं उत्तरच नाही आहे लोकांकडे. आम्ही प्रभूवरती विश्वास करतो, प्रभूमध्ये माझा खूप विश्वास आहे. लोक काय विश्वास करतात ते तर सांगा. आता संपलं. प्रभूचा वरती विश्वासाचा अर्थ आहे की तुम्ही प्रभूच्या वचनाने जगता, की तुम्हाला मरावं का नाही लागेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ह्याला आपण काय म्हणतो? प्रभूवरती विश्वास. तुम्ही दुसऱ्या गोष्टींच्या हात मिळवण्यासाठी नकार देता. हालेलुया, हालेलुया. उठवा आपल्या हातांनी करा भाषेमध्ये प्रार्थना. Regezinta logo shafra la vozintra. Regezinta logo shafra azinta la voshitra. Rogozinta logo shifra azintra go. मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. Zika bo shafra la zitra. हालेलुया. पडू शकता महिमा, महिमा. ही वेळ आपली भेट, आपला दशमांश, आपली पार्टनरशिप देण्याचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो आपण प्रार्थना करू आपल्या भेटीसाठी. आपल्या हातांना उठवा. धन्यवाद देतो प्रभू या भेटीला आणण्याचा अनुग्रह, ज्ञान, सन्मान आम्हाला देण्यासाठी. आम्ही दिला आहोत तुमच्या वचनाच्या अनुसार. जी वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगाने येतात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्हाला आमच्या चिठ्ठीवरती लिहिलेल्या गोष्टींना आम्ही परत घेत आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. या भेटीवर तुमच्या आशीर्वादांचं आवाहन करतो आणि वाढीचा नियम बोलतो तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी.
आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमीन. प्रेज लॉर्ड ओढू शकता. महिमा महिमा. जर तुम्ही कधी उद्धार ग्रहण नाही केला आहात, जर तुम्ही कधी ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला आहात, तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या या जीवनाचा अनुभव कधी घेतला नाही ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे. या शब्दांना बोला की हे प्रभू परमेश्वरा, मी विश्वास करतो प्रभू येशूमध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून, आणि त्यांच्यामधल्या माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी एक परमेश्वराचे मूल आहे, मी एक नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आता या प्रार्थनेला बोलला होता पास्टर क्रिस सोबत, अभिनंदन. परमेश्वराच्या कुटुंबामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद देऊया त्याच्या दयेसाठी, करुणेसाठी, प्रेमासाठी. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून जाईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. निश्चितच भले आणि करुणा आमच्यासोबत कायमसाठी निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. आनंद करा, वचन काम करतं. मी सर्वश्रेष्ठ आहेत. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. बाय बाय.